नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत। बघा, हे प्रश्न पुन्हा परीक्षेमध्ये पडू शकतात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, सप्तशृंगी हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सप्तशृंगी। बघा, हे शिखर नाशिक या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, जालना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या एका नदीच्या काठावर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील जालना। बघा, हे शहर कुंडलिका या नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, हीरक महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा करण्यात येतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील हीरक महोत्सव हा पहा दर 60 वर्षांनी हीरक महोत्सव हा साजरा करण्यात येतो। प्रश्न क्रमांक चौथा पहा, 1 जुलै सन 1998 धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील 1 जुलै सन 1998 धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यात नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक 5 पहा, चपराळा बघा, हे महाराष्ट्रामधलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा, चपराळा बघा, हे महाराष्ट्रामधलं अभयारण्य गडचिरोली या जिल्ह्यामधलं या ठिकाणी अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, माथेरान बघा, हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, माथेरान बघा, हे थंड हवेचं ठिकाण रायगड या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प ठाणे या जिल्ह्यामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, भारताची सर्वाधिक भूसीमा खालीलपैकी कोणत्या एका देशाबरोबर भारताची सर्वाधिक भूसीमा खालीलपैकी कोणत्या एका देशाबरोबर लागते? बघा, या ठिकाणी प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। बघा, भारताची सर्वाधिक ही भूसीमा बांगलादेश या देशाबरोबर भारताची सर्वाधिक या ठिकाणी सीमा या ठिकाणी लागते। प्रश्न क्रमांक 9 पहा, कर्कवृत्त भारतामधून एकूण किती राज्यांमधून जाते? कर्कवृत्त भारतामधील एकूण किती राज्यांमधून जाते? बघा, कर्कवृत्त भारताच्या एकूण 8 राज्यांमधून ते जाते। प्रश्न क्रमांक 10 पहा, तिरुअनंतपुरम बघा, ही खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी आहे? बघा, तिरुअनंतपुरम केरळ या राज्याची या ठिकाणी राजधानी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्यमालेमधला सर्वात लहान ग्रह खालीलपैकी कोणता आहे? बघा, सूर्यमालेमधला सर्वात लहान ग्रह म्हणजे बुध ग्रह। बघा, सूर्यमालेमधल्या ठिकाणी सर्वात लहान तो ग्रह आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा, या ठिकाणी आपल्याकडे पोलीस भरतीला लागणारे अतिसंभाव्य 10,000 प्रश्नाचं एक अतिसंभाव्य एक PDF आहे। त्यामधले प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। जर कोणाला हे PDF घ्यायचं असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच सर्व IMP PDF हे पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेने आणीबाणी ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे? बघा, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, भारतीय राज्यघटनेने आणीबाणी ही संकल्पना जर्मनच्या राज्यघटनेवरून घेतलेली ती संकल्पना आहे। प्रश्न क्रमांक पुढचा कोलंबसने अमेरिकेचा शोध खालीलपैकी कोणत्या वर्षी लावला? बघा, कोलंबसने अमेरिकेचा शोध खालीलपैकी कोणत्या वर्षी लावला होता? बघा, सन 1492 मध्ये कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला होता। प्रश्न क्रमांक पुढचा दुहेरी राज्यव्यवस्था बंगाल प्रांतामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती? बघा, हा प्रश्न नेहमी परीक्षेमध्ये असतो। खूप महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्न आहे। दुहेरी राज्यव्यवस्था बंगाल प्रांतामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती?
बघा रॉबर्ट क्लाइव्ह यांनी बघा बंगाल प्रांतामध्ये त्यांनी दुहेरी राज्यव्यवस्था ही सुरू केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पहिला फॅक्टरी ऍक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू झाला होता? पहिला फॅक्टरी ऍक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू झालेला तो कायदा आहे? बघा सन 1881 या वर्षी बघा पहिला फॅक्टरी ऍक्ट हा कायदा लागू झालेला कायदा आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहा सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केलेली आहे? बघा सन 1873 या वर्षी बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही केलेली आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा साहित्य निर्मितीमध्ये बघा दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार खालीलपैकी कोणता पुरस्कार आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. बघा साहित्य निर्मितीमध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच ज्ञानपीठ पुरस्कार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा इस्रोची स्थापना बघा सन 1969 बघा या वर्षी इस्रोची स्थापना ही झालेली आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा सन 1863 मध्ये बघा बाल हत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा बाल हत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघा सन 1863 मध्ये बघा बाल हत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना ही केलेली आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा समवर्ती सूची बघा ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या एका देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे? बघा समवर्ती सूची बघा ही संकल्पना ऑस्ट्रेलियाच्या बघा राज्यघटनेवरून घेतलेली ती संकल्पना आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटना समितीचे पहिले अधिवेशन खालीलपैकी केव्हा झाले होते? बघा भारतीय राज्यघटना समितीचे बघा पहिलं अधिवेशन बघा 9 डिसेंबर सन 1946 ला बघा पहिले भारतीय राज्यघटना समितीचे पहिले अधिवेशन हे झाले होते. दुसरा क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न या ठिकाणी विचारला होता. महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे बघा 2 जानेवारी या दिवशी बघा महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे असतो. दुसरा क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र पोलीस विभागाकडून खालीलपैकी कोणते मासिके प्रकाशित केले जाते? बघा महाराष्ट्र पोलीस बघा विभागाकडून बघा या ठिकाणी दक्षता हे मासिक या ठिकाणी प्रकाशित केले जाते. दुसरा क्रमांक पुढचा बघा राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे देशामधलं बघा पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा महाराष्ट्र बघा हे राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे महाराष्ट्र बघा देशामध्ये या ठिकाणी पहिलं राज्य आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा रेल्वे सुरक्षा दल म्हणजेच RPF ची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा सन 1957 बघा या वर्षी RPF ची स्थापना ही झालेली आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा NCCचं घोषवाक्य खालीलपैकी काय? NCC यांचं घोषवाक्य खालीलपैकी काय आहे? बघा एकता आणि अनुशासन बघा हे NCC या ठिकाणी घोषवाक्य आहे. बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. एकता आणि अनुशासन हे बघा NCC यांचे या ठिकाणी घोषवाक्य आहे. दुसरा क्रमांक पुढचा भारताची अर्थव्यवस्था खालीलपैकी कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे? बघा भारताची बघा जी काही अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था या प्रकारची या ठिकाणी अर्थव्यवस्था आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा भारताचा पहिला वित्त आयोग खालीलपैकी कोणत्या वर्षी नेमण्यात आला होता? बघा भारताचा बघा पहिला वित्त आयोग सन 1951 या वर्षी बघा भारताचा पहिला वित्त आयोग नेमण्यात आला होता. दुसरा क्रमांक पुढचा बघा नीती आयोगाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नीती आयोगाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा नीती आयोगाचं बघा मुख्यालय दिल्ली या ठिकाणी पहा नीती आयोगाचं मुख्यालय आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? पहा जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे? बघा जीवनसत्वांचा शोध बघा सी फुंक बघा या शास्त्रज्ञाने जीवनसत्वांचा शोध हा लावलेला आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्व खालीलपैकी कोणती? पाण्यामध्ये बघा विरघळणारी जीवनसत्वे खालीलपैकी कोणती आहेत? बघा पाण्यामध्ये बघा विरघळणारी जीवनसत्व म्हणजे बघा ब आणि क बघा ही जीवनसत्वे पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्वे आहेत. दुसरा क्रमांक पुढचा रक्तक्षय म्हणजेच ॲनामिया बघा खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे? बघा रक्तक्षय म्हणजे ॲनामिया बघा लोहाच्या कमतरतेमुळे तो होणारा रोग आहे. दुसरा क्रमांक पुढचा जागतिक ज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा जागतिक ज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो?
बघा 14 एप्रिल बघा या दिवशी जागतिक ज्ञान दिवस असतो. दुसरा क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या एका भाजीमध्ये सर्वात जास्त लोह असते? बघा सर्वात जास्त बघा लोह हे पालकच्या भाजीमध्ये बघा या ठिकाणी सर्वात जास्त लोह असते. दुसरा क्रमांक पुढचा बघा, सेंटीग्रेड व फॅरनहीट बघा ही तापमापके खालीलपैकी कोणत्या एका तापमानाला समान असतात? बघा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील. -40 बघा अंश सेल्सिअस बघा या तापमानाला सेंटीग्रेड व फॅरनहीट ही तापमापके या ठिकाणी समान असतात. दुसरा क्रमांक पुढचा, भारत सेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा भारत सेवक समाज यांची स्थापना पहा गोपाळकृष्ण गोखले यांनी पहा भारत सेवक समाज यांची स्थापना ही केलेली आहे. दुसरा क्रमांक पुढचा, ऑक्सिजनचा शोध खालीलपैकी बघा ऑक्सिजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? बघा बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे. बघा जोसेफ प्रिस्टले बघा यांनी ऑक्सिजन यांचा शोध या ठिकाणी लावलेला आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, इन्सुलिनची निर्मिती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? इन्सुलिनची निर्मिती खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होते? बघा इन्सुलिनची बघा निर्मिती स्वादुपिंडामध्ये या ठिकाणी इन्सुलिनची निर्मिती ही होत असते. दुसरा क्रमांक पुढचा बघा, रक्त गोठवण्याचे कार्य खालीलपैकी कोणते जीवनसत्व करते? बघा रक्त गोठवण्याचं कार्य खालीलपैकी कोणते जीवनसत्व करते? बघा के जीवनसत्व बघा हे रक्त गोठवण्याचं कार्य करते. दुसरा क्रमांक पुढचा बघा, बर्फ तयार करण्याच्या कारखान्यामध्ये बघा प्रतिष्ठक म्हणून खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग करतात? बघा बर्फ करण्याच्या बघा कारखान्यामध्ये बघा प्रतिष्ठक म्हणून बघा फ्रेऑन या ठिकाणी या वायूचा उपयोग करतात. दुसरा क्रमांक पुढचा बघा, जागतिक दूरसंचार दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा जागतिक दूरसंचार दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? बघा 17 मे या दिवशी बघा जागतिक दूरसंचार दिन असतो. दुसरा क्रमांक पुढचा बघा पृथ्वीचा एकमेव उपग्रह खालीलपैकी कोणता आहे? पृथ्वीचा विचारलंय, एकमेव उपग्रह खालीलपैकी कोणता आहे? बघा चंद्र हा पृथ्वीचा या ठिकाणी एकमेव उपग्रह आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, आलेप्पी बघा हे एक महत्त्वाचं बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा आलेप्पी बघा हे महत्त्वपूर्ण बंदर बघा केरळ या राज्यामधलं ते बंदर आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, पेसमेकर हे खालीलपैकी कशा संबंधित आहे? पेसमेकर बघा हे खालीलपैकी कशा संबंधित आहे? पेसमेकर बघा पेसमेकर बघा या ठिकाणी हृदय यांच्या संबंधीचा आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा शेरवली बघा हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे या ठिकाणी जन्मगाव आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक पहा मौलाना आझाद इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक आहेत. दुसरा क्रमांक पुढचा बघा, सायमन कमिशन बघा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते? बघा सायमन कमिशन बघा सन 1928 या वर्षी बघा भारतामध्ये ते आले होते. दुसरा क्रमांक पुढचा बघा, गोवा हे राज्य बघा स्वतंत्र होण्यापूर्वी तर ते खालीलपैकी कोणाच्या आधिपत्याखाली होते? बघा गोवा हे राज्य बघा स्वतंत्र होण्यापूर्वी बघा ते पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होते. दुसरा क्रमांक बघा, ब्राह्मो समाज यांची स्थापना बघा राजाराम मोहन राय यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? बघा सन 1828 मध्ये बघा सन 1828 मध्ये बघा ब्राह्मो समाज यांची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केली होती. दुसरा क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन खालीलपैकी कोण आहेत? बघा भारतामध्ये बघा आलेले पहिले युरोपियन म्हणजेच बघा पोर्तुगीज बघा भारतामध्ये आलेले या ठिकाणी पहिले युरोपियन आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामध्ये बघा पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या दोन देशादरम्यान या ठिकाणी धावणार आहे? बघा देशामध्ये बघा पहिली बुलेट ट्रेन बघा मुंबई ते अहमदाबाद या दोन शहरामध्ये या ठिकाणी धावणार आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी खालीलपैकी कोणती आहे? बघा भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी म्हणजेच INS अरिहंत या ठिकाणी भारताची पहिली या ठिकाणी आण्विक पाणबुडी आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधलं पहिलं स्मार्ट विलेज खालीलपैकी कोणतं आहे? बघा महाराष्ट्रामधलं बघा पहिलं स्मार्ट विलेज म्हणजेच हरिसाल बघा हे महाराष्ट्र राज्यामधल्या या ठिकाणी पहिलं या ठिकाणी स्मार्ट विलेज आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ऑडिसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ऑडिसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, बराक ओबामा ऑडिसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काझीरंगा बघा हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? काझीरंगा बघा हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? बघा, एकशिंगी गेंडा यांच्यासाठी ते प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करण्याचं काम खालीलपैकी कोणाचे असते? जिल्हा परिषद बघा यांचं अंदाजपत्रक बघा तयार करण्याचे काम खालीलपैकी कोणाचे काम असते? बघा, मुख्य कार्यकारी अधिकारी बघा यांचे या ठिकाणी काम असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चले जाव बघा ही चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा सुरू झालेली चळवळ आहे? बघा, चले जाव बघा ही चळवळ सन 1942 या वर्षी बघा सुरू झालेली ती चळवळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताने खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना ही केलेली आहे? बघा, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची बघा स्थापना सन 1993 या वर्षी बघा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंचशील तत्वे सन 1954 मध्ये खालीलपैकी कोणी अधिकृतपणे मांडलेली आहेत? बघा, सन 1954 मध्ये बघा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बघा अधिकृतपणे या ठिकाणी पंचशील तत्वे या ठिकाणी मांडलेली आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता कायदा हा काळा कायदा म्हणून या ठिकाणी ओळखला जातो? बघा, काळा कायदा म्हणून बघा या ठिकाणी रौलट बघा हा कायदा काळा कायदा म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंडिया गेट बघा ही वास्तू खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? इंडिया गेट बघा, इंडिया गेट बघा दिल्ली या ठिकाणी बघा इंडिया गेट ही या ठिकाणी वास्तू आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हेलसिंकी हे शहर खालीलपैकी कोणत्या एका देशाची राजधानी आहे? हेलसिंकी बघा हे शहर कोणत्या एका देशाची राजधानी आहे? बघा या ठिकाणी फिनलँड या देशाची या ठिकाणी राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सामाजिक न्याय दिन खालीलपैकी कोणत्या एका तारखेला या ठिकाणी साजरा केला जातो? सामाजिक न्याय दिन बघा, सामाजिक न्याय दिन बघा 26 जून बघा या दिवशी सामाजिक न्याय दिन या ठिकाणी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंचगंगा नदीच्या काठावर वसलेलं शहर खालीलपैकी कोणतं शहर आहे? बघा, पंचगंगा नदीच्या काठावर बघा वसलेलं शहर म्हणजे बघा कोल्हापूर शहर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केलेला आहे? बघा, कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध बघा मदनलाल धिंगरा या क्रांतिकारकाने केलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कांचनगंगा हे शिखर खालीलपैकी कोणत्या एका पर्वत रांगेमधलं शिखर आहे? बघा, कांचनगंगा बघा हे शिखर हिमालय या पर्वत रांगेमधलं ते शिखर आहे. प्रश्न क्रमांक 17 बाबा, महाराष्ट्र या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? महाराष्ट्र महान असे राष्ट्र कर्मधारय समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विहंग या शब्दाचा अचूक अर्थ आपल्याला सांगायचा आहे. विहंग बघा, विहंग म्हणजे पक्षी या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा ब्राझीलचा बघा जगामध्ये बघा या ठिकाणी 5वा क्रमांक लागतो. बघा, हे सर्व प्रश्न बघा परीक्षेमध्ये विचारलेलेच प्रश्न आहेत आणि ते खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला बघा आपल्याकडचे बघा हे असेच बघा 10,000 प्रश्नाचं PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचे. तुम्हाला लगेचच्या लगेच सर्व IMP PDF हे पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत आणि अतिसंभाव्य प्रश्न आहेत. याचा फायदा या ठिकाणी नक्कीच सर्वांना होणार आहे.